नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। तंबाखू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अकोला शहरातील कृषीनगर परिसरात घडली आहे। या घटनेत मृत व्यक्तीचे नाव संतोष भगवंतराव घावळे असं असून आरोपीचं नाव राम कैलास गिरम असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये तंबाखूच्या कारणावरून वाद झाला। वादाचे रूपांतर अचानक हिंसक झगडत झाले। आरोप आहे की रागाच्या भरात राम गिरम यांनी लोखंडी पाईपनं संतोष घावळे याच्या डोक्यावर हल्ला केला। या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे संपूर्ण अकोला शहर नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये गुंतलेले असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस पुढील तपास करतायत। नागपूरमध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी तिकीट वाटपावरून काही कार्यकर्ते नाराज असू शकतात, मात्र पक्षाच्या निर्णयाचा सर्वजण सन्मान करतील आणि अधिकृत उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास व्यक्त केला। पुढे बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे काही उमेदवार लवकरच पुन्हा पक्षात परत येतील। यामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। चंद्रपूर येथील कारवाईवर भाष्य करताना महसूल मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शासन कायद्याच्या चौकटीत राहून ठोस पावले उचलत असल्याचं सांगितलं। संवादाच्या शेवटी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि राज्य समृद्ध प्रगत व्हावे अशी प्रार्थना व्यक्त केली। नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। यशोधरा पोलीस ठाणे हद्दीतील शाहू मोहल्ला 5 मंदी परिसरात घरगुती वादातून एका महिलेचा मृत्यू झालाय। मृत महिलेचं नाव रामेश्वरी देवेन मानेसर असे असून तिच्या पतीनेच कथितरित्या हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे। खाण्याच्या कारणावरून झालेला वाद अचानक हिंसक झाला। गंभीर जखमी अवस्थेत रामेश्वरी यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे। आरोपीला दारूचं व्यसन असल्याची माहिती पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाणे हद्दीतून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। कौटुंबिक वाद आणि वैयक्तिक तणावाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेनं आपल्या 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलासह विषारी पदार्थ सेवन केल्याची घटना घडली आहे। दोघांनाही गंभीर अवस्थेत सादर रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असून महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार हा प्रकार मोबाईल फोनशी संबंधित वादातून उफडलेल्या तणावाशी जोडला जात आहे। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस सर्व बाबींचा तपास करतात। नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय। यावर्षी कॅनडामध्ये कॅफे सुरू करून यश मिळवल्यानंतर आता कपिलनं दुबईमध्ये आणखी एका नव्या कॅफेची सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे हा कॅफे 31 डिसेंबर पासून पाहुण्यांसाठी खुला होणार आहे। दुबईत राहणारे किंवा नववर्ष साजरे करण्यासाठी दुबईला जाणारे पर्यटक या खास कॅफेमध्ये कपिलचे पाहुणे बनू शकणार आहेत। कपिलनं सोशल मीडियावर आपल्या दुबई कॅफेची अधिकृत घोषणा केली असून कॅफेच्या आतला एका व्हिडिओही शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये कपिल स्वतः ग्राहकांना कॉफी सर्व करताना दिसत आहे। पोस्टमध्ये त्याने दिलाय, हबीबी तुमचं कॅप्स कॅफेमध्ये स्वागत। 31 डिसेंबरला दुबईमध्ये लॉन्च होतोय। कपिलच्या या नव्या उपक्रमाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।